नमस्कार मित्रांनो, SMB चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि सध्या मी आता विश्वकर्मा कॉलेज यामधून तुम्हाला लाईव्ह क्वेश्चन सांगणार आहेत. मित्रांनो, पहिली फेज चालू होणार आहे आणि ही 8 वाजता चालू होणार आहे. आणि मित्रांनो, तुम्ही कुठं जाऊ नका, बघा तुम्ही लाईव्ह क्वेश्चन तुम्ही बघू शकता. पहिल्या पेजचे मुलं सगळं बघा, कारण की इतकं इम्पॉर्टंट आहे की तुम्ही याच्याद्वारे हेच प्रश्न डबल रिपीट होत असतात. ग्रुप डीला सुद्धा हे रिपीट झाले, तर कृपया कुठे जाऊ नका. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ बघताना मजा येत असते तर प्लीज व्हिडिओ लाईक करा. तर मित्रांनो, देखते आप किस में कितना है दम और कितने कितने गोलियां मारते और कितने कितने रियल सोडते. तर मित्रांनो, बघा तर हे सगळे मित्र भाव कुठून आला, कुठून आलाय, नगर, सगळे अहमदनगरचे मित्र आहेत. तर मित्रांनो, कुठे जाऊ नका. आता पहिल्या फेसमधले पहिले शिफ्टचे मुलं तुम्हाला दाखवतो आणि पेपर सुटल्या तुम्हाला लगेच रिअल क्वेश्चन दाखवतो कोणचे पडलेले आहेत. तर कृपया आमच्या चॅनलला नवीन असेल आमच्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आपल्यामध्ये सूरज आहे. तर तुम्हाला सांगा की कशा प्रकारे जास्त मॅथ आणि फिजिक्स कोणते प्रश्न पडले होते. गणिताच्या बेसिकवर जास्त क्वेश्चन होते आणि अवघड असं क्वेश्चन कोणतेच नव्हते, पण वेळ पुरत नाही. असं वेळ पुरत नाही. सर्व बेसिक प्रश्नच होते, सर्व सुटण्यासारखे, न अवघड असे प्रश्न नव्हते, सर्व बेसिकवरच प्रश्न होते. लेटेस्टमध्ये दोन तरी प्रश्न पडतात. कशामध्ये? लेटेस्टमध्ये करंट चालू घडामोडी करंटमध्ये त्यात दोन तीन प्रश्न पडतात का? आणि करून बुद्धिमत्तेवर जास्त भर दिलं तर त्यात प्लस मध्ये जाऊ शकतात. बुद्धिमत्तेन गणित. बुद्धिमत्ता एकदम सोपा भाग होता. बुद्धिमत्ताचा अवघड असं काय बुद्धिमत्तेत नाही म्हणले तर 15-20 मार्क हातातले होते आपल्या. 15 मिनिट. तर त्याच्यामध्ये शेकड्यावर किती प्रश्न पडले होते? शेकड्यावर 4 ते 5 प्रश्न, 4 ते 5 प्रश्न होते. तर आलेख बिलेख पडला होता कसं काय? आलेखावर 2 ते 3 पडले. तर मित्रांनो, आणि कोडिंग डिकोडिंग ABCD ABCD वर तर मित्रांनो, ABCD कोडिंग डिकोडिंग मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं. गणित बुद्धिमत्ता फोकस करा. तुम्ही जे केलंय म्हणजे गणित बुद्धिमत्ता त्याच्यावर फोकस करा. तुम्ही बाकीचं करायला जाता माहिती पण जाईल. आणि शक्यतो तुम्ही गोळ्या मारण्याचं प्रमाण कमी करा आणि परफेक्टली उत्तर काढण्याचा प्रयत्न करा, कारण की मेरिट फार कमी लागणार आहे. आणि जो शेवटपर्यंत नाही का चांगले प्रश्न सोडून त्याचा नक्कीच फायदा होईल. तर मित्रा, बुद्धिमत्ता याच्यावर आकृती काउंटिंगवर किती प्रश्न पडले होते? 2. तर मित्रांनो, आकृती फिगर काउंटिंग हातचे मार्क आहेत आणि ABCD कोडिंग डिकोडिंग आणि तर्क अनुमान याच्यावर तर्कानुमानावर 2-4 प्रश्न होते. हां. आणि सगळ्यात जास्त गणित बुद्धिमत्ता तुम्ही किती अटेम्प्ट केली? जवळपास सर्व सगळं गणित बुद्धिमत्ता यांनी सगळं अटेम्प्ट केलं आहे. आणि 100% फायदा होतो मित्रांनो गणित बुद्धिमत्ता. तुम्ही काही मुलं काय करतात, नुसतं GK वाचतात, कारण की GK काय पडत नाही सांगता येत नाही. त्यामुळे स्पेसिफिक असं GK करत जा, त्याच्यामुळे तुम्हाला 100% फायदा होईल. आणि ज्यावेळेस तुम्ही गणित बुद्धिमत्ताचा अभ्यास करता, कंटिन्यू त्याला 1-2 तास रोज गणित सोडत जा, कारण की प्रॅक्टिस कमी असल्यामुळं प्रॅक्टिस लागते. 100% गणितासाठी सराव लागतो. आणि सराव केल्याशिवाय पण वेग महत्वाचा आहे. एकदम सोपं असतं, फक्त आपल्याला वेग आणि कॅल्क्युलेशनची क्रिया. वर्ग आणि वर्गमूळ प्रश्न पडला होता का? वर्ग नाही. बुद्धिमत्ताचं काय पडत तरी सांगू शकता तुम्ही? बुद्धिमत्ता वर्णमालेवर भरपूर क्वेश्चन. तर मित्रांनो, वर्णमाला फरक पडलेली परत हे संख्या, लुप्त संख्या, लुप्त संख्या म्हणजे वर्णमाला ABCD राहू दे, अंक राहू दे, वर्णमालेवर त्याच्यावर किती प्रश्न होते? त्याच्यावर 10-12 प्रश्न तरी त्यावर 10-12 त्याच्यावर प्रश्न. बुद्धिमत्ता प्लस करण्याचा भाग आहे. बुद्धिमत्ता, गणित बुद्धिमत्तेवर भरपूर आणि हातातले सोपे प्रश्न जेवढे ते तेवढे सोडवायचे. बरोबर आहे. तर मित्रांनो, जेवढं तेवढं सोडा. जास्त गोळ्या माराल तर निगेटिव्ह मध्ये जातात. आणि GK विषयी सांगू शकता पुढे GK वर काय पडलं होतं? करंट अफेअर्स पण होतं आणि GK सुद्धा होतं. करंट अफेअर्स मध्ये कोणते प्रश्न आले होते? तरी पण आपले जे राज्य आहेत ना, राज्यामध्ये सरोवर कोणते आहेत? सरोवर पण आले ना? सरोवर आलेले, परत उद्याने आलेले. आपले जे राज्याचे उद्यान कोणत्या विधानसभेतून हे मंत्री आहेत, कोणत्या विधानसभा मंत्रिमंडळाचा एक परीक्षा केंद्रीय मंत्रिमंडळ. जर्नल सायन्स पण काय आलं होतं का? व्हिटॅमिन ABCD सायन्स सुद्धा. कोणता प्रश्न? फॉस्फरसचा आलेला. फॉस्फरसची संज्ञा काय ते विचारलं होतं. संज्ञा नाही, अणुन फॉस्फरस अणुन. आणि पिरियोडिक टेबलवर काय आलं का? पिरियोडिक टेबल काय नाही. तर मित्रांनो, जर्नल सायन्स मधून पण प्रश्न पडून राहिलेत. आणि जास्त करून भूगोलचे बरेच प्रश्न पडले होते मित्र म्हणले. भूगोल आणि विटॅमिनचं हे रासायनिक नाव काय? मित्रांनो, विटॅमिनचं रासायनिक नावावर एक प्रश्न आलेला आहे, तो सुद्धा प्रश्न तुम्ही करून जा. आणि जर्नल सायन्समध्ये आणि गणितामध्ये तुम्ही जे केलं असेल ते करा परफेक्ट. आणि रिव्हिजन मारा. रिव्हिजन खूप महत्त्वाची, कारण की टायमाला काहीच आठवत नाही. आणि सगळ्यात जास्त नाही. तर मित्रांनो, अभ्यास करत असताना तुम्ही ज्यावेळेस पेपर सोडवता, जे प्रश्न येत नाही तुम्ही त्याच्या नादी लागू नका, डायरेक्ट नेक्स्ट करीत जा. आणि तुम्ही तर वाचत पण बसत नका जाऊ, कारण की तुमचा टाईम इतका इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यामध्ये काय, कारण की पुढं GK असतं आणि नंतर शेवटी
RRBने असं केलेलं आहे की पुढं गणित टाकलेलं आहे आणि गणित पुढं एकदम सोपं असतं आणि त्यावेळेस आपल्याकडे टाईम राहत नाही. तर मित्रांनो तुम्हाला जीकेचे प्रश्न येत नसेल तर डायरेक्ट सोडून देत जा, डायरेक्ट नेक्स्ट करीत जा. कारण की तुम्ही जर तो वाचत बसले तुमचा एक सेकंद महत्त्वाचा असतो. ज्यावेळेस तुम्ही तो नेक्स्ट करता त्यावेळेस तुम्हाला गणिताला आणि बुद्धिमत्तेला पुढं टाईम पडतो आणि तेच तुम्हाला स्कोरिंगचा विषय मित्रांनो. त्यामुळे तुम्ही निगेटिव्हमध्ये जाणार नाही आणि तुमचं जर गणित आणि बुद्धिमत्ता चांगलं पक्का असेल तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल मित्रांनो. ज्यावेळेस तुम्ही सोडत असता त्यावेळेस आता तुम्हाला एखादा प्रश्न आलेला आहे की चीनची राजधानी कोणची, तर ती तुम्हाला वाचलेलंच नाही कधी, तुम्ही मग गोळी आणता आणि त्यामुळे काही फायदा होणार नाही, तुम्ही निगेटिव्हमध्ये जाता आणि त्यामुळे तुम्ही सोडून द्या आणि नेक्स्ट करत जा. नसलं तरी नेक्स्ट करत जा कारण की पुढं गणित आणि बुद्धिमत्ता इतकं सोपं असतं. ज्यावेळेस तुम्हाला टाईम राहतो त्यावेळेस तुम्हाला 100% त्याचा फायदा होतो आणि तुम्ही जवळजवळ 35 आणि 35 जवळजवळ चांगल्या 35 जरी झाला स्कोअर म्हणजे तुमचा चांगला गणित बुद्धिमत्ता चांगले केलं चांगला तुमचा स्कोरिंग होतो. 2-3 जीकेचे सोडले बरोबर तुमचा स्कोरिंग होतो आणि तुम्ही क्वालिफाय होऊ शकता मित्रांनो. त्यामुळे गोळ्या आणण्याचं प्रमाण कमी करा. तर मित्रा किती सोडले तू? मी 78 प्रश्न मी टोटल बराबर केले हां आणि बाकीचे फेकले. फेकले का? किती फेकले तू असे? असे मी 20 प्रश्न फेकले हां आणि ते जे राहिले ते राहून गेले. जे राहिले तर राहून गेले. गणित सोडलं का नाही? गणित सगळं सोडलंय मी. सगळं सोडलं गणित. गणिताचं काय काय पडलं होतं नेमकं? काय म्हणजे लसावी मासावी पडला होता हां आणि हे पडलं होतं काय म्हणतात ते, चक्रवाळ व्याज सरळ व्याज. अजून RRB पेक्षा तर लई सोपा होता ह्यो. लय सोपा असे होता. हसता भरती होती पोरं. सगळे होते का हा, बरं? सगळे म्हणजे हुशार पोरं तर दानादन भरती होती. तर आकृती बुद्धिमत्ता आणि गणित विषयी तू काय सांगू शकतो? बुद्धिमत्ताचं ते वार नाही का, हा म्हणजे जन्मतारखेचा जन्मतारखेचं वारण वयवारी वयवारी ते एक नळ आणि टंकी. नळ आणि टक्की पण पडलं होतं का? हा ते बी पडलं होतं. अजून काय पडलं ते होतं? पडलं आणि अजून काय बोलतो आपण त्याला, आकृती काउंटिंग. आकृती नाही का, क्वेश्चन मार्कच्या जागी काय आलं ते एक पडलं. नाते अजून काय पडलं होतं? सांग मित्रा. तर्क अनुमान. अजून याच्यावर प्रश्न पडला होता का? वयवारी. हा पडला होता. वयवारीवर एक प्रश्न होता. शेकड्यावर किती प्रश्न पडले होते? शेकड्यावर 3-4 होते. 3-4 प्रश्न शेकड्यावर पडले होते. परत सरळ रूप द्या, सोपे रूप द्या. सरळ 2 पडले होते का? जीके मध्ये काय काय पडलं होतं? जीके मध्ये पडले होते राष्ट्रपतीची निवड कोण करतो. राष्ट्रपतीची निवड कोण करतो? अजून कोणता प्रश्न होता? अजून बिहारची राजधानी आली होती. हा. तर मित्रा तुला कोणचे पडले होते? आम्हाला लई क्वेश्चन आले. हा. एकदम बरोबर आहे. हा. ते एकदम चुकलेले नाहीये. चुकलेलं नाही गणित एकदम परफेक्ट आहे आपली. म्हणजे काही विषय किती नाही. सोडवली तू? कारण 79 क्वेश्चन सोडवलेले आहे. हा. त्याच्यात आपल्याला आता नक्की होणार आहे आपण पास. नक्की पास होणार विषय नाही. किती सोडले तू? 79. 79 कम्प्लीट. तर सगळ्यात जास्त फोकस तू कशावर केलेला आहे? गणित आणि बुद्धिमत्ता. बुद्धिमत्ता. तर मित्रांनो गणित आणि बुद्धिमत्ताच मेन आहे, त्याच्यावर तुम्ही फोकस करा. 100% त्याच्यावर प्रश्न पडतात आणि तुम्हाला सांगतो की टाइम पुरतो का नाही? पुरतो का? टाइम पुरला पाहिजे आणि तुम्ही टाइमचं भान ठेवा. जीके जर नाही आलं तर सोडून द्या, गोळ्या मारू नका. कारण गोळ्या मारल्यामुळं हायती तुमची निगेटिव्ह मार्किंग होऊन जाईल, हायती बात्याबळ होऊन जाईल मित्रांनो. तुम्हाला एक प्रश्न सांगतो मी, ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये खाली सांगा. कारण की हा जर प्रश्न तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप केला तर तुमच्या जिंदगीमध्ये तुम्ही कधीच विसरू शकत नाही. त्यामुळं हा प्रश्न तुम्ही नक्कीच टाईप करा. कारण की एक वेगळ्या पद्धतीने आपण टाईप करतो आणि तो आपल्या स्मृतीमध्ये राहतो. मित्रांनो प्रश्न आहे की फॉस्फरसची संज्ञा काय आहे? तर मित्रांनो हा व्हिडिओ इथंच थांबवतो. असे व्हिडिओ मी घेऊनच येत जाणार आहे, तर कृपया माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. याच्यापेक्षा डेंजर व्हिडिओ घेऊन येणार आहे. कारण की या चॅनल तुमच्या जीवनात 100% फायद्याचं. त्यामुळे काही विचार करू नका, डायरेक्ट ते लाल बटन दाबून टाका आणि त्याच्या शेजारी असलेली बेल आयकॉन पण ओपन करून ठेवा. कारण की मी असे खतरनाक व्हिडिओ घेऊन आलो तुमचे ते लगेच तुम्हाला दिसावेत आणि लगेच तुमच्यामध्ये परिवर्तन घडून आणावं, हाच माझा उद्देश आहे. त्यामुळे लगेच सबस्क्राईब करून टाका आणि हा व्हिडिओ आवडला तर मला नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तब तक के लिए जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.